जयमान स्पोर्ट्स वाकोडे संघाकडून स्ट्राइक, जयमान स्पोर्ट्स करमाळे संघाकडून स्ट्रायकिंग फलंदाज मनोज पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव पाटील. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोस्ती 11 पोळे कदमवाडी संघाकडून महादेव कदम. स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळेल मनोज पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. पहिला चेंडू घेऊन येतात महादेव, सामना करतील मनोज. फटका लगावण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, चेंडू गेला घोषंकित क्षेत्रात. धावफलकाचा होतो श्री गणेशा. धावफलक जाऊन पोहोचतात एका चेंडूच्या अंती 1 या आकड्यावरती. मनोज पाटील, फटका सजवला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गेलाय सीमा नाही, विजय भाऊ आहेत. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळते. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय मनोज पाटील. करमाळे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, कॉलनी क्रिकेट खेळत असताना भरपूरसा अनुभव त्याच्याजवळ आहे. फटका लगावण्याचा प्रयत्न, फसतोय. स्पीड महादेव कदमचं तेज तर्रार गोलंदाजी इथे पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक स्थिर आहे 3 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? कुठेतरी गडबड घोटाळा झाला होता. प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे वैभव पाटील आणि मनोज पाटील प्रॉपर कम्युनिकेशन झाले नाही. तरी सुद्धा 1 धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक पुढे सरसवत एका धावेने 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होते महादेव. फटका सजवलाय वैभवने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल का? कॉल दिलाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करेल मनोज पाटील. कॉल होता. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. वैभवच्या बॅटमधून फटका सजवला गेला होता. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 6. शेवटचा चेंडू महादेव कदमच्या षटकातील. स्ट्रायकिंग एंडवरती वैभव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर आहे 6 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 6. तर गोलंदाजी मार्क वरती होते परिवर्तन. तुषार शिवमारे येते दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती मनोज पाटील. बॅटची कडा घेतलीये. यश त्यांच्या पाठीमागे. अनिल झेल घेण्याचा प्रयत्न होता पण हाताला ब्रश करून चेंडू गेला घोषंकित क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 7 या आकड्यावरती. तुषार आलाय गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस होता. खेळून काढलाय. 1 धाव घेतलीये.
स्ट्रायकिंग वरती गेलाय वैभव पाटील. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 8 या आकड्यावरती. वैभव पाटीलच्या बॅट मधून स्ट्रोक खेळला गेला. लॉप झालाय. बॅटची कळा घेतली आणि वैभवचा झेल घेतला जातोय. तुषार शिवमारे गोलंदाजी मार्कवरती, स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती पहिला हादरा लागतोय करमाळे संघाला वैभवच्या स्वरूपात. सुहास जाधव कुठे असतील? त्यांनी 2 मिनिटं मंचावरती यायचं. आपला रुमाली ते विसरलाय. सुहास जाधव, जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाचा सुहास जाधव. वैभवची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतो तो यश पाटील. महेश पवार अण्णा यांचे या मैदानामध्ये आज स्वागत करतोय या स्पर्धेसाठी. आपण आपला वेळ काढून या मैदानामध्ये हजर झाला त्याबद्दल धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती यश. हेलिकॉप्टर फिरवलाय. चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेण्यात यश मिळतंय. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलक 9 या आकड्यावरती. 1-2-1-2च्या इक्वेशनने स्कोर बोर्ड पुढे सरकतोय. मोठा फटका सजवला जातोय मनोज पाटील यांच्याकडून, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि दुसरा हादरा लागतोय मनोजच्या स्वरूपात. धावफलक पुढे क्षमा करा, बॅक टू द पॅव्हिलियन येतोय मनोज पाटील. मनोजची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय शिवकुमार पाटील. पुढील फलंदाज मनोजची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो शिवकुमार पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतो शिवकुमार. जय हनुमान स्पोर्ट्स आयोजित जय हनुमान चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आणि महेश पवार, दादासाहेब मोहिते, संदीप मोहिते, आपलं खूप खूप स्वागत आहे. नवीन बॉलर पंकज सामना करेल यश. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न काही अपुरासा. एक धाव, 2 धाव, 2 धावेनंतर धावसंख्या होते ती 11. फुल टॉस बॉल, पण काहीसा समाचार न घेता आल्यामुळे एका धावेत भर. धावसंख्या होते 12. शिवकुमार यादव यांना काही कळलेलं नाही. बॉल बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण.
पुढील चेंडू पंकज, सामना करेल तो यश. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आलेल्या मान्यवरांचे खूप खूप स्वागत. दादासो मोहिते, संदीप मोहिते, महेश पवार खास पुण्यावरून आपल्या गावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. एकोणीस, उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि कडा घेत झेल बाद. यश बॅक टू पवेलियन. थोडासा नाराज असेल स्वतःवरती. पुढील फलंदाज यशची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते प्रमोद. पाहूया प्रमोद आपल्यासाठी, आपल्या संघासाठी काय करतात ते. प्रत्येक षटकारासाठी दादासो मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. करमाळे संघासाठी मेजवानी आहे ही. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, फेकी करेल तो पंकज, सामना करेल तो प्रमोद. बघूया कोण वर चढतंय या चेंडूवरती. एक धाव पूर्ण. एका धावेनंतर धाव संख्या होते ती 20. तीन षटकानंतर 20 धावा. नवीन बॉलर येतोय विक्रम. पाहूया विक्रम टू प्रमोद. गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणात तिसऱ्या रनासाठी धावचीत झालेले आहेत ते प्रमोद. प्रमोदची जागा भरून काढण्यासाठी उत्कृष्ट समालोचक 32 शिरायातील एक गोड आवाज गणेश पवार सर हे गेलेले आहेत. पाहूया गणेश पवार सर आपल्या संघासाठी काय करतात व शिवकुमार आपल्या संघासाठी काय करतात. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये. दादासो मोहिते करमाळे गावचे जावाई. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. एक धाव. 2 बॉल नंतर न धाव संख्या होते 23. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू.
पुढील चेंडू सामना करेल दोन धावा पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 25 4 बॉल 25 धावा उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक बघूया विक्रम काय रणनीती आखतो आणि शिवकुमार कशा प्रकारे सामना करतोय ते विक्रम टू शिवकुमार शेवटचा चेंडू बाकी शिवकुमारची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे सुहास शेवटचा चेंडू काय करतो सुहास पाहूया आपल्या संघासाठी एक चेंडू आणि हाही चेंडू निर्धाव विकेट 26 रनांना 26 रना विजयासाठी 26 रन हवेत पुढील सामना होणार आहे गवळेवाडी आणि पाडेवाडी पाडेवाडी यांचे कॅप्टन कर्णधार आपल्या मंचावरती उपस्थित आहेत गवळेवाडी यांनी रिपोर्ट करावा आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संदीप मोहिते यांच्या हस्ते होईल
लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅकवर यश पाटील. यश पाटील यांचा काही कळलेला नाही चेंडू विक्रम यास आणि झालेल्या नाणेफेकीमध्ये पाडेवाडी यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. दुसरा बॉल ही काही कळलेला नाही विक्रम यास. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी यश पाटील यांच्या मार्फत. यश पाटील यांना सुवर्ण संधी आहे. ओव्हर हॅट्रिक घेतली तर 501 आणि मिडन ओव्हर काढली तर 501 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे दादासो मोहिते यांच्याकडून. अतिशय उत्कृष्ट असा बॉल. यश पाटील यांची फिरकी विक्रम यास भारी पडते. पुढील चेंडू यश सामना करेल तो विक्रम. काही समजलेला नाही चेंडू विक्रम यास. आतापर्यंत 4 डॉट यशच्या मार्फत निघालेले आहेत. उर्वरित 2 चेंडूवरती काय होतं पाहूया. उत्कृष्ट असा बॉल आणि बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा विक्रम यास काही समजला नाही बॉल. आता 1 चेंडू उर्वरित काय होतं पाहू. 1 चेंडूवरती आणि विकेट घेतलेली आहे प्रशांत पाटील यांनी. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग प्रशांत पाटील यांची आणि 501 रुपयाचा मानकरी ठरलाय यश पाटील. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाज आणि प्रशांत पाटील यांचा अतिशय उत्कृष्ट असा झेल. नौका खेळाडू पाडी यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी आपला संघ या मॅच नंतर सज्ज ठेवा. आणि जशी यश पाटील यांना मेजवानी होती तशीच मनोज पाटील यांना संधी आहे. 3 विकेट किंवा मेडन ओव्हर काढल्यास 501 रुपये दादासो मोहिते यांच्याकडून जाहीर झालेले आहेत. पहिला चेंडू मनोज सामना करेल. महादेव कार्पेटच्या सहाय्याने 1 रन व दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. दुसरी रन ही पूर्ण. संघाचं खातं उघडण्यात मदत महादेव यांच्या बॅटमधून 2 रनांचा श्री गणेशा झालेला आहे. सामना करेल तो महादेव. फेकी करेल तो मनोज. थोडासा व्यत्यय रनअप मध्ये थोडासा अडथळा आलेला आहे. लेट पण थेट अशी एंट्री करावी लागेल मनोजला. आणि उत्कृष्ट असा चेंडू महादेवला थोडा अडचणीत टाकणारा.
पंचांनी निर्णय कळवायचा आहे. हॅलो, पंच आपला निर्णय कळवावा. आणि निर्णय आहे OUT आउट. तुषार जड पावलांनी माघारी येताना तुषारची जागा भरून काढतो तो अजय. आतापर्यंत तरी करमाळे संघाने चांगला जम बसवलेला आहे सामन्यामध्ये. मनोज याचे 2 चेंडू आणि 2 विकेट असे कदमवाडीचे गेलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा महादेव यास थोडा अडचणीत टाकलेला आहे या चेंडूने. पाहूया पुढील चेंडू. मनोज जोपर्यंत महादेव आहे तोपर्यंत न सांगता येणारा असा उत्कृष्ट असा झेल महादेव यांचा संपलाय खेळ. करमाळेनी पूर्णपणे वचक बसवलेली आहे आपली या सामन्यामध्ये. 4 बॉल 2 विकेट आणि 2 रन खर्च केलेले आहेत मनोज पाटील. टोटल 2 रन झालेले आहेत आतापर्यंत संघाच्या. आणि मनोजला 2 बॉल मध्ये 1 विकेट घेणं कंपल्सरी आहे. जर 501 रुपयाचा मानकरी ठरायचा असेल तर 2 बॉल मध्ये 1 विकेट येणं मनोजसाठी अतिशय महत्वाचं आहे. पाहूया 500 रुपये खिशात राहतात की मनोजला जातात. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि अनिलला हा चेंडू काही समजलेला नाही. अनिल थोडा अडचणीत. पाहूया मनोज. हा बॉल 501 रुपयाचा बॉल आहे आणि षटकार. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आतुरतेने आलेला आहे आणि एक षटकार कदमवाडी उपवडे या संघाला मिळालेला आहे. टोटल संख्या झालेल्या आहेत 8. 12 चेंडू 12 बॉल 18 धाव्यांची गरज.
नवीन गोलंदाज वैभव, सामना करेल तो अजय. 12 चेंडू. एक धाव डिक्लेअर अशी. थोडस कीपर कडून गचाळ असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू वैभव, सामना करेल अजय. अजयला काय कळालेला नाही चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव. पाहूया वैभव तो अजय. उत्कृष्ट असा झेल आणि बाद होतोय अजय. वैभव यास वैभव साठी पण सुवर्ण संधी आहे. ओव्हर हॅट्रिक जर घेतली तर 501 रुपये दादासो मोहिते व संदीप मोहिते यांच्याकडून जमा झालेले आहेत. फुलटॉस चेंडू, काही समाचार घेता आलेला नाही. राजास स्ट्राइक वर गेलेला आहे तो अनिल. पाचवा चेंडू, सामना करेल अनिल. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. चेंडू 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 जातोय घोषांकी क्षेत्रात. एक धाव. संघाची धाव संख्या होते 11. 7 चेंडू. 7 चेंडू 15 धावींची गरज. उत्कृष्ट अतिरिक्त धावेत भर. धाव संख्या 12. उर्वरित या षटकाचा एक चेंडू शिल्लक. सामना करेल तो अनिल. उत्कृष्ट असा चेंडू. अनिल यास काही कळालेला नाही. 6 चेंडू 14 धावींची गरज. आणि
आत्ता बक्षिसाचं एक फरमाईश आलेले आहे प्रशांत पाटील यांच्यासाठी. प्रशांत पाटील यांच्या 501 रुपये महेश पवार यांच्याकडून आलेले आहेत. सहा चेंडू 14 धावांची गरज. आणि गणेश पवार यांच्यासाठी एक फरमाईश आलेली आहे. जर संघाला विजय मिळवून देत असतील तर 501 रुपये संदीप मोहिते व दादासाहेब मोहिते यांच्याकडून जमा झालेले आहेत. सामना करेल तो राज, फेकी करेल तो गणेश. पाहूया काय करतो गणेश आपल्या संघासाठी आणि काय करतोय तो राज. कोण ठरतोय वर्चस्व, गणेश की राज, राज की गणेश. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. वन बाउन्स, वन बाउन्स. वन बाउन्स चेंडू ताकीद दिलेली आहे. मनोज पाटील तुम्ही क्षेत्ररक्षण, मनोज पाटील तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजक मनोज पाटील तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. सामना त्वरित चालू करा, सामना चालू करा. मनोज पाटील तुम्ही क्षेत्ररक्षण करा. पाच चेंडू 14 धावांची गरज. सामना करेल तो राज, फेकी करेल तो गणेश. पाहूया गणेश आपल्या संघासाठी काय करतो ते. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि हा षटकार. अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू राजच्या बॅट मधून. 4 चेंडू 8 धावांची गरज कदमवाडी उपवळ या संघासाठी. चार चेंडू 8 धावांची गरज. सामन्याला गती द्यायची आहे. सामना चालू करा अंपायर. चेतन पाटील सामना चालू करा. चार चेंडू 8 धावांची गरज. सामना करेल तो गणेश, फेकी करेल तो गणेश. सामना करेल तो राज. थोडा रनअप मध्ये व्यत्यय. गणेश की राज. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. चेंडू जातोय झेलच्या दिशेने आणि रणजित पाटील यांच्या या झेलसाठी 101 रुपये नागेश रावते, प्रकाश रावते यांच्या तर्फे आलेले आहेत.
3 चेंडू 8 धावांची गरज. रणजित पाटील आपलं बक्षीस जमा झालेलं आहे. तीन चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राईकवर विजय. वाईट चेंडू वाईट +1 अशा 2 धावेला आलेल्या आहेत. नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट. नो +1 अशा 2 धावा आलेल्या आहेत. पुढील चेंडू गणेश सामना करेल विजय. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि चेंडू 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 जातोय हा सीमा पार. षटकार. आणि थोडासा